साधारण माझ्या माहितीनुसार 52 ते 55 एवढे एबी फॉर्म आमच्याकडनं दिले गेलेले आहेत. एक्झॅक्ट लिस्ट काही वेळाने आमच्या पक्षाच्या मार्फत प्रसारित होईल. अनेक ठिकाणी चेहरे येते नाराज झाल्याचं चित्र पाहायला मिळतं. अनेक ठिकाणी आहेत राजकारणामध्ये मनसेने देखील नाराज झालेले आहेत. काही ठिकाणी त्यांना उमेदवारी अर्ज आहे तो मिळालेला नाही. मला असं वाटतं जेव्हा तुम्ही युती आघाडी आणि या गोष्टी सगळ्या करता त्यावेळेला ही नाराजी होणं स्वाभाविक आहे. त्यांच्या भावना चुकीच्या आहेत असं मी अजिबात म्हणणार नाही. यांच्या भावना योग्य आहेत की माणसं अनेक वर्ष काम करतात कार्यकर्ते आणि हीच एक संधी असते त्यांना तिकिटाची. त्यामुळे त्यांच्या भावनाशी निश्चितपणे मी सहमत आहे. पण आम्ही त्यांची समजूत काढू. पक्ष म्हणून काही गोष्टींमध्ये तुम्हाला त्याग करावा लागतो. प्रत्येक वेळा आपल्याला प्रत्येक गोष्ट पाहिजे ते मिळतेच असं नाही. पण निश्चितपणे आम्ही त्यांचा समजूत घालू. सन्माननीय राजसाहेबांनी जे आव्हान केलेलं आहे त्यामुळे त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन ज्यांनी अपक्ष असेल असे फॉर्म भरले असतील त्यांनी ते मागे घ्यावेत. यासाठी आम्ही निश्चितपणे येणाऱ्या 2 दिवसात प्रयत्न करू. 10 तारखेला त्यांचा प्रॉब्लेम झालेला होता त्याच्याबद्दल आमचे नेते नितीन सरदेसाई चर्चा करतात. 10 तारखेला सभा होणार आहे राज ठाकरेंची ठाण्यामध्ये. मारुती दळवी तुमचे शाखा अध्यक्ष आहेत. पैसा जिंकला निष्ठा हरली असं त्यांचं म्हणणं आहे. सर मारुती सर जो किशोरी पेडणेकर जोपर्यंत राजसाहेबांची माफी मागत नाही तोपर्यंत काम करणार नाही असं पण म्हणणं आहे. मारुती दळवी यांचं वैयक्तिक म्हणणं आहे, पक्षाची भूमिका नाही. सर एका अपघाताची पुनरावृत्ती झालेली आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये बेस्ट बसचा अपघात झाला होता कुर्ल्यामध्ये आणि काल भांडूपमध्ये झालेला आहे. काल सुद्धा ती इलेक्ट्रॉनिक बस होती आणि नाही मला मी बघितली ओझरती बाईट पण मला ह्या सगळ्या गडबडीत त्याचं काही डिटेल घेता आले नाहीत. पण अतिशय जी काही घटना झाली ती दुःखद घटना झाली. भांडूपमधून समीर किरके नावाचे उमेदवार होते तुमचे, त्यांना आता एबी फॉर्म देण्यात आलाय का? हो ते अधिकृत उमेदवार असते. हो अधिकृत उमेदवार. पण एकंदर पाहायला गेलं तर आता अनेक ठिकाणी म्हणजे लोकांनी वेगळे जाऊन फॉर्म भरले, त्यांच्याशी तुमचं बोलणं झालंय का? तुम्ही नाही आज सकाळपासून काही कोणाशी बोलणं झालेलं नाहीये. पण निश्चितपणे आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. बाकीच्या ठिकाणी जर पाहिलं तर महायुतीच्या अनेक जे नेते होते इच्छुक होते त्यांच्याबद्दल मोठी नाराजगी आहे. अनेक जणांनी आपल्याच ऑफिसमध्ये जाऊन फोडाफोडी देखील केलेलं आहे. महायुती काय वाटतंय की अनेक ठिकाणी नाही मला असं वाटतं हा काय फक्त महायुतीत किंवा ठाकरे बंधू किंवा असा नाही आहे विषय. हा सार्वत्रिक विषय आहे आणि कुठल्याही पक्षात कुठलाही कार्यकर्ता जेव्हा तो खूप दिवस काम करत असतो, खूप वर्ष काम करत असतो आणि 5 वर्षांनी एकदाच संधी येते. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं नाराज होणं, त्यांचा राग व्यक्त करणं या सगळ्या साहजिक गोष्टी आहेत. पक्ष म्हणून आम्ही निश्चितपणे त्याची दखल घेऊन त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू. सर सभा एकत्रित कधी सुरू होणार, प्रचार कधी सुरू होणार? 2 दिवसात कळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.